नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 44वा पार्ट आहे, ज्यामध्ये आपण इथून मागे जे पेपर झालेले आहेत त्याच्यामधले क्वेश्चन आणि त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे, जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण पण आहे. आणि आपण जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते एक ना एक क्वेश्चन तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. तर इथून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर बघा, आता आजच्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन आहे, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, सिलियन मर्फी. काही ठिकाणी किलियन मर्फी पण दिलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात असू द्या की जे आता 96वा ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे त्याच्याबद्दल पण डिटेल माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ही सिलियन मर्फी हे नाव लक्षात ठेवा. तसंच यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? तर तो आहे ओपेनहायमर. हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती आहे? तर ती आहे एमा स्टोन. ही माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या. जर ह्याच्यावर 96व्या ऑस्कर पुरस्कारावर जर क्वेश्चन आला तर ह्या तीनपैकीच एक क्वेश्चन असणार आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. DRDOने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर DRDOने जी चाचणी घेतलेली आहे ती ऑप्शन बी मध्ये आहे, अग्नी 5 ची चाचणी DRDOने घेतलेली आहे. आणि हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. कसं आहे? तर आंतरखंडीय आहे हे, आंतरखंडीय. तसंच याचा पल्ला पाहायला गेलं तर पल्ला आहे याचा 5000 ते 6000 किलोमीटर एवढा. कधी कधी अग्नी 5चा पल्ला किती असं पण क्वेश्चन येईल. आणि खाली ऑप्शनमध्ये 1000 ते 2000, 2000 ते 3000 आणि 3000 ते 4000 असे ऑप्शन दिले जातील. तर याचा पल्ला लक्षात ठेवा, 5000 ते 6000 किलोमीटर एवढा त्याचा पल्ला आहे. आणि अग्नी 5 ही एक क्षेपणास्त्राची नवीन आवृत्ती आहे. यापूर्वी कोणत्या येऊन गेल्या होत्या? तर यापूर्वी अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3 आणि अग्नी 4 अशा याच्या श्रेणी येऊन गेलेल्या आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे? तर अशा प्रकारे कोणतंही सरकारी दस्तऐवज असेल तर त्यामध्ये वडिलांचं नाव लावण्याबरोबरच आईचं पण अगोदर नाव लावायचं आहे. तर असा निर्णय आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. जागतिक साक्षरता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक साक्षरता दिवस म्हणून 8 सप्टेंबर म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच जागतिक साक्षरता दिन हा 8 सप्टेंबर 1966 पासून चालू केलेला आहे, जो की 1966मध्ये सर्वप्रथम साक्षरता दिवस पाळला गेला होता. आणि तेव्हापासून अशा प्रकारे हा दिन सेलिब्रेट केला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया. लंडन शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? तर लंडन शहर हे थेम्स नदीकाठी बसलेलं आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच राईन नदीकाठी कोणतं बसलेलं आहे? तर ते आहे रॉटरडॅम. हे शहर राईन नदीकाठी बसलेलं आहे, जे की जर्मनीमध्ये आहे, जर्मनी. तसंच नाईल नदी जी आहे तर नाईल नदीच्या काठावर कैरो शहर बसलेलं आहे, कैरो, जे की इजिप्तमध्ये आहे, इजिप्त. आणि सिंधू नदीकाठी कराची शहर बसलेलं आहे, जे की पाकिस्तानमध्ये आहे, कराची. कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणत्या बेटाला पाचूचे बेट असे म्हणतात? तर पाचूचे बेट असे श्रीलंकेला म्हटलं जातं. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. जहाल आणि मवाळ गटात फूट पाडणारे अधिवेशन केव्हा झालं होतं किंवा कोणतं होतं ते अधिवेशन? तर जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पाडणारं अधिवेशन होतं सुरतचं अधिवेशन, जे की 1907मध्ये झालेलं आहे. आणि सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते रासबिहारी. हे लिहून घेत चला मुलांनो, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. रासबिहारी घोष हे त्याचे अध्यक्ष होते, जे की 1907मध्ये झालं होतं. आणि त्यामध्ये जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली होती. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
होण्याचा मान कोणाला मिळाला होता? तर बघा, प्रश्न नीट वाचला तर आपल्याला उत्तर भेटतं आणि खूप याच्यामध्ये अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा आपल्याला कन्फ्युजन झालेलं असतं. आपण काय करणार, जेव्हा आपण हा क्वेश्चन वाचला तेव्हा पहिल्याच आन्सरला आपण टिक करणार, परंतु याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन सरोजिनी नायडू. कारण प्रश्न विचारला आहे भारतीय महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणाला मिळाला होता? तर पहिला भारतीय महिला अध्यक्ष जेव्हा विचारलं जातं तेव्हा सरोजिनी नायडू. परंतु जर काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष असा क्वेश्चन आला तर त्या ॲनी बेझंट आहेत आणि ॲनी बेझंट ह्या पहिल्या काँग्रेसच्या अध्यक्षा कधी होत्या? तर 1917मध्ये ह्या अध्यक्ष होत्या आणि सरोजिनी नायडू कधी होत्या? 1925मध्ये. परंतु भारतीय असल्यामुळे हे पहिल्या भारतीय कोण असा क्वेश्चन असल्यामुळे आपलं उत्तर 2 नंबर बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता म्हणजे सर्वात मोठा खंड ते सर्वात लहान खंड याचा सिक्वेन्स पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन खूपदा आलेला आहे. तर आपण हे अशा प्रकारे खंड जे आहेत त्यांचं सिक्वेन्सली तुम्ही लिहून घ्या. तर बघा, 1 नंबरचा आहे आशिया खंड, आशिया खंड. तसंच 2 नंबर आहे आफ्रिका खंड, आफ्रिका खंड. 3 नंबर आहे उत्तर अमेरिका, उत्तर अमेरिका. आणि 4 नंबरला आहे दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका. तसंच 5 नंबरला आहे अंटार्क्टिका, अंटार्क्टिका. आणि 6 नंबरला आहे युरोप, युरोप. आणि सगळ्यात छोटा आहे ऑस्ट्रेलिया, जो की 7 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात छोटा खंड आहे. अशा प्रकारे सिक्वेन्सली जर विचारलं तर तुम्ही खंडाची नावं लक्षात ठेवा. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्यातील कोणते बंदर देशातील सर्वाधिक खोलीचे बंदर ठरणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन वाढवण बंदर. हे महाराष्ट्रातलं सर्वात खोलीचं बंदर आहे आणि हे कुठे आहे? तर वाढवण बंदर आहे पालघर जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात, जे की ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेला जो जिल्हा आहे पालघर जिल्हा. तर पुढचा क्वेश्चन पहा. महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या देशाच्या संघाने जिंकली आहे? तर अशा प्रकारे जी स्पर्धा झाली होती ती स्पेनने जिंकलेली आहे, जी की 2023मध्ये महिलांचा विश्वचषक फुटबॉल जी स्पर्धा झाली होती ती स्पेनने जिंकलेली आहे. तर याचे यजमान होते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. तसंच हा स्पेनने जिंकला होता आणि उपविजेता ठरला होता इंग्लंड, हा उपविजेता ठरला होता, उपविजेता. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया आता. कोणत्या देशाची लुना 25 ही चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे? तर लुना 25 चांद्रयान मोहीम ही रशियाची होती आणि ती कशी ठरली? तर अयशस्वी ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या राज्य सरकारने व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय कोणी घेतला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशा प्रकारे निर्णय घेतला ज्यामध्ये व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन केले जाणार आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर अशा प्रकारे अतुल शिरोडकर यांची निवड या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह आयोजित करण्यात येतो? तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे वन्यजीव सप्ताह, जे की 2 ते 8 ऑक्टोबर. अशा प्रकारे पण क्वेश्चन खूपदा आलेला आहे, म्हणजे सप्ताह किंवा डेट देतात आणि ह्याच्याबद्दल विचारतात. तर अशा प्रकारे माहिती घेतली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर पक्षी सप्ताह कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 9 ते 12 नोव्हेंबर. 9 ते 12 या सप्त्यामध्ये पक्षी सप्ताह सेलिब्रेट केला जातो. तसंच वन्यजीव सप्ताह कधी सेलिब्रेट केला जातो? तर वन्यजीव सप्ताह आहे 2 ते 8 ऑक्टोबर. आणि कृषी सप्ताह आहे, कृषी सप्ताह हा 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो आणि 1 जुलै ते 7 जुलै रोजी कृषी सप्ताह साजरा केला जातो. 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये कृषी सप्ताह साजरा केला जातो आणि 1 जुलै रोजीच काय असतं? तर कृषी दिन असतो, कृषी दिन. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारताची समुद्रयान मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर भारताची समुद्रयान मोहीम ही 2026 पासून सुरू होणार आहे. नेक्स्ट आहे 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा
केला जातो? अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्टला का साजरा केला जातो? ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत. तसंच क्रीडा दिन आहे, तर क्रीडा दिन हा 29 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो. तसंच क्रीडा दिन का 29 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो? तर हॉकीपटू जे होते मेजर ध्यानचंद यांची जयंती 29 ऑगस्टला सेलिब्रेट केली जाते आणि ते भारतात तीच म्हणजे 29 ऑगस्ट हाच दिवस त्या दिवशी सेलिब्रेट केला जातो, कारण ध्यानचंद यांची ती जयंती होती. तसंच साक्षरता दिन कधी असतो? तर हा 8 सप्टेंबरला साक्षरता दिन असतो आणि पर्यावरण दिन किंवा पर्यावरण दिवस हा 5 जूनला असतो. 5 जून. आणि 2000ची थीम काय आहे पर्यावरण दिवसाची? 2024ची थीम आहे बिल्डिंग अ हॅपियर वर्ल्ड टुगेदर. ही थीम तुम्ही लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रात पंचायत राज केव्हापासून अंमलात आलेला आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राज हा 1 मे 1962 पासून अंमलात आलेला आहे आणि 1 मेलाच कोणता दिवस असतो अजून ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. पुढचा क्वेश्चन पाहूया. भूकंप मापक यंत्राला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भूकंप मापक यंत्राला सिस्मोमीटर या नावाने ओळखलं जातं, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच सिस्मोलाईन काय असते? तर सिस्मोमीटर या यंत्राद्वारे काढलेली जी लाईन असते तिला सिस्मोलाईन असं म्हणतात. तसंच रिश्टर स्केल काय असतं? तर भूकंपाचा धक्का जेव्हा जाणवतो आपल्याला किंवा त्या भूकंपाच्या धक्क्याची क्षमता किंवा त्यातून बाहेर पडणारी जी ऊर्जा असते त्याचे प्रमाण मोजण्याचे एकक म्हणजे रिश्टर स्केल असतं. आणि सिस्मोग्राफ आणि सिस्मोलाईन हे दोन्ही सेमच असतात. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो 21 जून, जो की म्हणजे उन्हाळा झाल्यानंतर जो महिना येतो जूनचा, त्यामध्ये 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो. तसंच सर्वात लहान दिवस कोणता असतो मग? तर सर्वात लहान दिवस असतो 21 डिसेंबर. लिहून घ्या, 21 डिसेंबर हा उत्तर गोलार्धातला सर्वात लहान दिवस असतो. पुढचा क्वेश्चन पाहूया. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली होती? तर ती झाली होती 10 एप्रिल 1875 साली आर्य समाजाची स्थापना झाली होती आणि संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती. तसंच उद्देश काय होता आर्य समाजाचा? तर शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक व समाज सुधारण्यासाठी ही आर्य समाजाची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्या अगोदर हे लक्षात ठेवा की आपलं हे चॅनलचं नाव आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला लाईक तसंच तुमच्या फ्रेंडलाही तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि मलाही थोडाफार होईल. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर सार्क संघटनेचा सदस्य नसलेला देश आहे इंडोनेशिया, जो की हा सार्क संघटनेचा सदस्य नाही. तर सार्क म्हणजे काय किंवा सार्कचा लॉंग फॉर्म काय हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर सार्कचा लॉंग फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. हा लॉंग फॉर्म तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही पाठ करू शकता. आणि कधी कधी सार्क असं देतात आणि ह्याचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारतात. म्हणजेच काय? तर दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना हे त्याचं पूर्ण नाव आहे. आणि याची स्थापना कधी झाली होती? तर 8 डिसेंबर 1985 मध्ये याची स्थापना झाली होती सार्कची. आणि मुख्यालय आहे याचं काठमांडू, जे की नेपाळमध्ये आहे. नेपाळ. आणि ह्याचे देश म्हणजे सदस्य किती आहेत? तर ते आहेत 8 देश याचे सदस्य आहेत. मग ते कोणते कोणते? तर बघा, पहिला आहे अफगाणिस्तान. दुसरा आहे बांगलादेश. तिसरा आहे भूतान. 4 आहे भारत. 5 आहे मालदीव. 6 आहे नेपाळ. 7 आहे पाकिस्तान आणि 8 आहे श्रीलंका. हे अशा प्रकारे 8 कंट्री जे आहेत हे सार्कच्या सदस्य आहेत. तर पुढचा क्वेश्चन काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खाली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली होती? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी 4 नंबरचा जो पर्याय आहे 1936 साली त्यांनी अशा प्रकारे स्थापना केली होती. म्हणजेच 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, जी की
पीडित आणि शोषित वर्गाचे हिताचं रक्षण करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे मजूर पक्षाची स्थापना केली होती. पुढचा क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले आहे? तर महाराष्ट्र धर्म अशा प्रकारे नावाचं जे मासिक होतं ते आचार्य विनोबा भावे यांनी चालू केलेलं आहे. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर शांतता काळात जे सर्वोत्तम कामगिरी करण त्यांना अशा प्रकारे शौर्य पदक दिलं जातं आणि ते कोणतं आहे? तर ते आहे अशोक चक्र. हे सर्वोत्तम पदक आहे जे की शांतता काळात दिलं जातं. तसंच 2 नंबरचं आहे कीर्तिचक्र, कीर्तिचक्र आणि 3 नंबरचं आहे शौर्य चक्र. शौर्य चक्र म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला अशोक चक्र दिलं जातं. 2 नंबरचं आहे कीर्तिचक्र आणि 3 नंबरचं आहे शौर्य चक्र. तसंच शौर्य पुरस्कारामध्ये अग्रक्रमानुसार जर पाहायला गेलं तर सर्वात मोठं आहे परमवीर चक्र, परमवीर चक्र. नंतर आहे महावीर चक्र, महावीर चक्र आणि 3 आहे वीर चक्र, वीर चक्र. हे युद्धाच्या काळात जे अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करण त्यांना हे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र दिलं जातं. आणि शांतता काळात हे अशोक चक्र, कीर्तिचक्र आणि शौर्य चक्र अशा प्रकारे हे पदक दिले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जन गण मन या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा प्रमाणित कालावधी डॅश डॅश सेकंद असतो. तर जन गण मन हे किती कालावधीत म्हटलं जातं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 52 सेकंदामध्ये हे गीत म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजेच हा त्याचा सर्वोत्तम कालावधी आहे. आणि जनगण मन हे कधी गायलं होतं किंवा काय ह्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, कवी रवींद्रनाथ टागोर जे होते, रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत रचले होते आणि भाषा त्याची होती बंगाली भाषा. बंगाली भाषेमध्ये हे गीत रचलं गेलेलं आहे. तसंच सर्वप्रथम याचं गायन कधी झालं होतं? तर ते झालं होतं 27 डिसेंबर 1911 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कलकत्ता अधिवेशन जे होतं त्यामध्ये हे पहिल्यांदा गायलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मॅप काढून दाखवला होता आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्या बाजूच्या सीमाला कोणते कोणते राज्य लागून आहेत ते सांगितलं होतं. तर त्यामध्ये कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय, आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. तर बघा, आता हे महाराष्ट्राचा मॅप आहे. याच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश. पूर्वेला आहे छत्तीसगड, छत्तीसगड. तसंच पश्चिमेला अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र. आणि दक्षिणेला आहे गोवा, गोवा. तसंच इकडे आहे कर्नाटक, कर्नाटक आणि इथे आहे तेलंगणा. अशा प्रकारे हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पण सांगितलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड जे पॅनक्रियाज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. आणि इन्सुलिन कशासाठी असतं? तर शुगर कंट्रोल करण्यासाठी हे संप्रेरक असतं. तसंच पुढचा क्वेश्चन पहा, वत्सगुल्मचे नवीन नाव काय आहे? तर वत्सगुल्मचे नवीन नाव आहे वाशिम, जे की जिल्ह्याचं ठिकाणाचं नाव आहे. आणि वत्सगुल्म म्हणजेच आत्ताचे वाशिम हे शहर वाकाटकांची राजधानी होते. वत्सगुल्म जे आहे हे वाकाटक जे घराणं होतं, वाकाटक ह्या घराण्याची राजधानी होतं आणि जे की आत्ता सध्या आपण त्याला वाशिम असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर सेनापती कोण होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, हंबीरराव मोहिते हे त्यांचं नाव आहे जे की सेनापती होते. तर आता छत्रपती शिवाजी महाराजात जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांची नावं महत्त्वाची आहेत, कारण तुम्हाला इथून पुढे पण क्वेश्चन येणार. तर एखाद्या त्या जे मंत्री आहेत अष्टप्रधान, तर त्या 8 पैकी कोणावर तरी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते 8ची 8 नावं माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा, पहिलं आहे तर पंतप्रधान कोण होते? तर पंतप्रधान होते मोरोपंत, मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. तसंच दुसरं होतं दुसरं होतं पंत अमात्य, पंत अमात्य. तर पंत अमात्य होते रामचंद्र नीळकंठ, रामचंद्र नीळकंठ.
नीळकंठ. आता मी तुम्हाला लिहून का देत आहे तर कधी कधी इथं काय विचारलं आहे आपल्याला, सेनापती विचारले तर कधी तिथं पंतप्रधान विचारतील किंवा पंत अमात्य कोण असं विचारतील किंवा पंत सचिव कोण किंवा मंत्री कोण, तर न्यायाधीश, पंत सुमंत, सेनापती अशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आठीची आठी नावं माहिती असणं गरजेचं आहे. तसंच 3 नंबरचं कोणतं आहेत मग, पंत सचिव. पंत सचिव, पंत सचिव कोण होते तर ते होते अण्णाजी पंत दत्तो. अण्णाजी पंत दत्तो हे पंत सचिव होते. तसंच 4 आहे मंत्री, तर मंत्री कोण होते, दत्ताजी पंत त्र्यंबक. दत्ताजी पंत त्र्यंबक. तसंच 5 सेनापती. सेनापती कोण होते तर सेनापती होते हंबीरराव मोहिते. तसंच पंत सुमंत एक होते, पंत सुमंत तर पंत सुमंत होते रामचंद्र त्रिंबक. रामचंद्र त्रिंबक. हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तसंच 7 आहे न्यायाधीश. न्यायाधीश कोण होते, निराजी पंत रावजी. निराजी पंत रावजी. आणि तसंच 8 नंबरला होते पंडितराव दानाध्यक्ष. हे 8 नंबरचं पद होतं आणि ते होते मोरेश्वर पंडित. तर बघा इथे अशा प्रकारे आपण अष्टप्रधान मंडळ घेतलेलं आहे, जे की खूप तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण कोणतीही एक्झाम झाली तुमची तर त्यामध्ये एक ना एक यांच्यावर क्वेश्चन आलेला असतोच. तर अशा प्रकारे 30 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण इथे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंडलाही, जेणेकरून त्यांनाही थोडाफार फायदा होईल. आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.